फॅट टू फिटचा डे 2 आहे मित्रांनो. तरी सकाळी उठून लवकर उठून आधी फ्रेश झालो पूर्ण. फ्रेश झाल्यानंतर मम्मीचं थोडं वर्कआउट घेतलं, कारण की मम्मीचं वर्कआउट पण खूप महत्त्वाचं आहे. जिममध्ये तर आपण करतोच आहे, मम्मीला काही जिमला यायला होत नाही. तर हे बघा, नॉर्मल घरचंच वर्कआउट घेतो आहे आपण, जी की पूर्ण जॉईंटची बॅकची मोबिलिटी चांगली होईल असं. यांना काही जास्त हे करायचं नाही, पण आपली घरी बसून जास्तीत जास्त त्यांना घरच्या कामाला पण अडथळे येतो त्यासाठी करतो आहे. आता ते झाल्यानंतर आपण एक ब्लॅक कॉफी घेतली एम्प्टी स्टमक, जी आपण डेली घेतो आहे. ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर आपण जाणार आहोत आता शॉपवरती. चला तर जाऊ शॉपवरती. शॉपवरती आलो. शॉपवरती आल्यानंतर आपण काय थंडाई वगैरे बनवली आणि नंतर परत जिमकडे जाणार आहेत. जिमकडे थोडं आज नॉर्मल उशीर झाला आहे, 10 ते 15 मिनिट मित्रांनो. चला तर जिमकडे जाऊ. जिमकडे गेल्यानंतर आपण पहिल्यांदा एम्प्टी स्टमक LRG9 घेतो आहे. LRG9 घेतल्यानंतर PT वर्कआउट स्टार्ट केले. आज PT होते शोल्डर आणि लेग. तरी आज आधी शोल्डरचं वर्कआउट करणार आहोत आपण, आणि शोल्डर झाल्यानंतर लेगचा. मित्रांनो, जेव्हा हार मानावीशी वाटते तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही सुरुवात का केली होती. आपली तुलना आपण काल काय होतो आणि आज काय आहे अशी करा, दुसऱ्यांशी नाही. दररोज 1% सुधारणा करा आणि काही महिन्यानंतर मागे वळून पाहिलं तर स्वतःचाच अभिमान वाटेल. काम करत राहा, शांत राहा आणि तुमचे रिझल्ट बोलून द्या. तर मित्रांनो, आज स्लो वर्कआउट चालू राहून द्या, पण कन्सिस्टन्सी ठेवा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हळूहळू मिळतील. रेग्युलर जिमला येणे आणि रेग्युलर वर्कआउट करणे आणि रेग्युलर हेल्दी डाएट घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. तरी आज जिमचा वर्कआउट झालेला आहे सरांचा, आता शोल्डर आणि लेग. आता जाऊ शॉपवरती. तर आपली ही पहिली मील तयार करतो आहे आपण ओट्सची. त्याच्यामध्ये आपण 25 ते 26 ग्रॅम प्रोटीन पूर्ण करणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी मील आपण घेणार आहोत एग्स आणि फायबर. तर ते एग्स आणि फायबरची मील आपण स्वतः बनवतो. हे बघा, खूप जणांना प्रश्न आहेत की कशी बनवायची, तर ते पण माहिती आपण सांगणार आहोत हळूहळू. एग्स आणि ह्याची मील झाल्यानंतर आपण तिसरी मील घेणार. तिसऱ्या मीलमध्ये वेपर बार घेतला आहे, त्याच्यामध्ये 10 ग्रॅम प्रोटीन मिळते आपल्याला. त्याच्यानंतर आलेलो आहे आपण जिममध्ये आज आपला लेगचा वर्कआउट आहे. तर लेगच्या वर्कआउटसाठी आपण आधी वॉर्मअप घेतो आहे. लेगची मोबिलिटी पूर्ण चेक करतो आहे की आपल्याला हेवी वेटमध्ये इंजुरी नाही झाली पाहिजे. त्यासाठी पूर्ण मसल आणि पूर्ण बॉडी रेडी झाली पाहिजे वर्कआउटसाठी. तर आपण लेगमध्ये स्टार्टिंगला घेतले स्क्वॉटचे 4 सेट घेतलेले आहेत 8 ते 12 रेप रेंजमध्ये. दुसरा घेतला आहे लेग एक्सटेन्शन पण सेम 4 सेट घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये 8 ते 12चं हे घेतलेत. त्याच्यानंतर हॅक स्क्वॉट घेतलेत. हॅक स्क्वॉटमध्ये पण सेम 8 ते 12चं रेप रेंज ठेवतो आहे आपण. त्याच्यानंतर बॅक साईडने घेतो आहे. तर लास्टला आपण घेणार आहोत लंजेस घेऊन आपण आपले लेगचं वर्कआउट एंड करत आहेत. लेगचं वर्कआउट झाल्यानंतर पण आपण जसे वॉर्मअप घेतले होते तसे स्ट्रेचिंग घेणार आहोत. तर स्ट्रेचिंगचे भरपूर असे फायदे आहेत मित्रांनो. मेन म्हणजे मसलचा ताण कमी होतो. वर्कआउटनंतर जे घट्ट झालेले मसल असतात ते रिलॅक्स होतात, फ्लेक्झिबिलिटी वाढते. हॅमस्ट्रिंग आणि स्क्वॉट जे आपले स्टफ झालेले असतात वर्कआउट केल्यामुळे, तर त्याची हालचाल सुधारते आणि रिकव्हरीला पण मदत होते. आपले ब्लड फ्लो जितका फास्ट होईल तितका आपल्या मसलला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन फास्ट मिळते, त्याच्यामुळे रिकव्हरी पण होते आणि टिफनेस पण आपल्या मसलमधला कमी होतो. तर स्ट्रेचिंग पूर्ण झाल्यावर मित्रांनो, आता आपण व्हेजचा एक स्कूप घेतो आहे. त्याच्यामधून 25 ग्रॅम प्रोटीन भेटणार आहे आपल्याला. आणि व्हेजचा स्कूप झाल्यानंतर घरी जाणार आहे आपण. आणि घरी गेल्यानंतर हे पहा, मिक्स स्प्राऊट आणि पनीरचे एक मील घेतो आहे.